नमस्कार मंडळी. मंडळी, मराठा समाजाला हैदराबादी गॅजेटच्या माध्यमातून आरक्षण लागू करण्यात आलं होतं आणि आरक्षण लागू झाल्यानंतर छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील, यांच्या वकिलांच्या माध्यमातून, यांच्या टीमच्या माध्यमातून एक जनयाचिका दाखल करण्यात आली होती. यांचं म्हणणं होतं की जे काही हैदराबाद गॅजेट असेल ते रद्द करण्यात यावं आणि जे काही ओबीसी समाजावरती अत्याचार होतो हे थांबवण्यात यावा, अशा त्या याचिकेचा एक उद्दिष्ट होतं. अशा पद्धतीने ती याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु आज कोर्टाच्या माध्यमातून जी काही जनयाचिका दाखल करण्यात आली होती, हैदराबाद गॅजेट रद्द करण्यात यावा या संदर्भात जी काही याचिका दाखल करण्यात आली होती, त्याला आज कोर्टाने फेटाळलेलं आहे, म्हणजे फटका दिलेला आहे. आणि छगन भुजबळ असतील आणि लक्ष्मण हाके असतील यांना एक चपराक देण्याचं काम कोर्टाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. परंतु आता ही जी काही जनयाचिका सध्या परिस्थितीला जी काही रद्द करण्यात आलेली आहे, जी काही स्थगिती देण्यात आलेली आहे, याच्या संदर्भात परत आता कोर्टाच्या माध्यमातून जे काही डबलचा निर्णय असेल, परत एकदा निर्णय दिला जाईल. आता हा निर्णय नेमका कोणाच्या बाजूला लागू शकतो आणि मराठा समाजाचं जे काही हैदराबाद गॅजेट असेल हे परत रद्द होण्याची शक्यता आहे का, या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर लोकपरिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट, नवीन माहिती, नवीन न्यूज पाहायला मिळतील. तर मंडळी, ज्या अर्थी काय मराठा समाजाला संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मुंबईला गेल्यानंतर जे काही मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून हाती घेण्यात आलं आणि हैदराबाद गॅजेट लागू करण्याची जे काही निर्णय असेल तो सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला. आणि मराठा समाजावर जे काही लाठीचार्जच्या दरम्यान जे काही केसेस झाल्या होत्या आणि मराठा समाजाच्या माध्यमातून जे काही रास्ता रोको असेल, त्या ठिकाणी जाळपोळ झालेली असेल, याच्या संदर्भात जे काही केसेस झाल्या होत्या त्या सुद्धा मागे घेण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून, फडणवीस सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर जो काही मराठा समाज असेल, विशेषतः हैदराबाद गॅजेटच्या जे काही अंतर्खाली मराठा समाज येतो, त्या मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून कुणबी नोंदीचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे. काल 17 तारखेला बऱ्याच जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या माध्यमातून ते हैदराबाद गॅजेटच्या अंतर्गत आणि जे काही जुन्या नोंदी होत्या त्या आधारित जे काही मराठा समाजाच्या माध्यमातून जे काही कास्टचे प्रमाणपत्र दाखल करण्यात आले होते त्याचं वाटप सुद्धा झालेलं आहे. परंतु छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे, लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे की जे काही हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलेलं आहे ते हैदराबाद गॅजेट रद्द करण्यात यावं अशी ती मागणी होती आणि त्या संदर्भात जनयाचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती. परंतु आज कोर्टाच्या माध्यमातून जी काही जनयाचिका दाखल करण्यात आली होती तिला आज फेटाळण्यात आलं, ती नाकारण्यात आलेली आहे. याचं मुख्यतः कारण म्हणजे जे काही ओबीसी समाजाचे आणि छगन भुजबळ यांच्या माध्यमातून जे काही वकील लावण्यात आले होते, जे काही टीम लावण्यात आली होती, त्यांना ते स्पष्ट करता आलं नाही. कारण तर कोर्टाने असं सांगितलं की जर तुम्हाला या संदर्भात काही माहिती द्यायची असेल आणि हा जे काही जी.आर. काढलेला आहे, हा जी.आर. नेमका कशा पद्धतीने व्यवस्थित नाही किंवा जे काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे नाही ते तुम्ही स्पष्ट करा. आणि त्या वकिलाला ते स्पष्ट करता आलं नाही, त्या कारणाने ते जे काही जनयाचिका असेल ती शासनाच्या माध्यमातून आणि कोर्टाच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेली आहे. कारण तर कोणी उठेल आणि जनयाचिका च्या माध्यमातून कोणतं आव्हान करेल, हे काही जनयाचिकाला किंवा हैदराबाद गॅजेटचं काही जे काही नियम असेल, हैदराबाद गॅजेट जे काही लागू करण्यात आलेलं आहे हे जनयाचिकाला जोडल्या जात नाही किंवा त्याप्रमाणे ते होत नाही असं कोर्टाच्या माध्यमातून खडकावून सांगण्यात आलेलं आहे. परंतु या संदर्भात जे काही छत्रपती संभाजीनगर असेल, त्या कोर्टाच्या माध्यमातून, त्या याचिकेच्या माध्यमातून परत रिपिटिशन परत एकदा दाखल केला जाऊ शकते आणि त्या संदर्भात परत जो काही निर्णय येईल, जे कशाच्या संदर्भात येईल, म्हणजे हैदराबाद गॅजेट रद्द करण्याच्या संदर्भात येईल किंवा त्याच्या संदर्भात वकील काय सांगतात, वकिलांच्या माध्यमातून ते स्पष्ट होते का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु रिपिटिशन परत एकदा होऊ शकते आणि हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात जे काही
यांचे वकील असतील छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके किंवा त्यांची टीम असेल त्याच्या संदर्भात परत कोर्टात जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर काय होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु जे काही सरकारच्या माध्यमातून आणि मुख्यतः फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटच्या जे काही नोंदी असतील त्या पूर्वीपासून आहेत आणि त्या पूर्वीपासून असल्यानंतर किंवा ते काही कायदेशीर आहेत म्हणून एखाद्या व्यक्तीने जर हैदराबाद गॅजेटचा आधार धरून किंवा हैदराबाद गॅजेटचं जे काही कागदपत्र असतील त्याच्या आधारे जर एखादं कास्ट प्रमाणपत्र दाखल केली तर ते कायदेशीर आहे असं मुख्यमंत्री यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या समितीचं सुद्धा तेच म्हणणं आहे। आता याला कशा पद्धतीने वकिलांच्या माध्यमातून कशा पद्धतीने मांडणी करतात, मग छगन भुजबळ यांचे वकील असतील आणि मराठा समाजाचे वकील असतील यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने मांडणी केली जाते आणि त्यानंतर काय निर्णय येऊ शकतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर असेच नवीन अपडेट घेण्याकरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।